पत्नीस पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीसह तिघी निर्दोष मुक्त झाले। पूनम किरण गुळवे वय 22 हिचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पती किरण दीनानाथ गुळवे वय 22, सासरा दीनानाथ रामचंद्र गुळवे वय 53, सासू कलावती दीनानाथ गुळवे वय 45, सर्व राहणार निराळे वस्ती मोरारजीपेठ सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरबाते यांच्या समोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। यात हकीकत अशी आहे की यातील मयत पूनम हिचे लग्न आरोपी किरण याच्यासोबत दिनांक 19 मे 2014 रोजी झाले होते। लग्नानंतर पूनम ही नांदण्यास आल्यावर तिचा पती किरण, सासरा दीनानाथ व सासू कलावती हे 30 लग्नात तुझ्या आई वडिलांनी मानपान केला नाही, तसेच 30 कॉलेजला जाण्यासाठी गाडी घेण्याकरिता माहेरहून 50,000 रुपये घेऊन ये म्हणून सतत त्रास देत होते व 30 तू पांढऱ्या पायाची आहे असे म्हणून कायम जाचहाट करीत होते। दिनांक 26 ऑगस्ट 2014 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास मयत पूनम व तिचा नवरा किरण यांच्यात भांडण चालू असताना सासरा दीनानाथ व तिचा पती किरण यांनी मयत पूनम हिचे हात धरले व सासू कलावती हिने तिचे अंगावर रॉकेल ओतून काडीपेटीने पेटवून देऊन जाळून जीवे ठार मारले। त्यावर 30 उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता सदर आशयाची हकीकत तिने बहिणीसमोर सांगितली होती। उपचारादरम्यान दिनांक 27 ऑगस्ट 2014 रोजी ती मयत झाली। त्यावर पूनम हिचे वडील अशोक पांडुरंग मोठे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर खटल्यात एकंदर 9 साक्षीदार तपासण्यात आले। खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात मयत पूनम ही बोलण्याच्या स्थितीत होती तर तिचा न्यायदंडाधिकारी यांच्या समोर जबाब का घेतला नाही यावरून तिने बहिणीपुढे जबाब दिला हे विश्वासार्ह वाटत नाही असा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले।